वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आता तुम्हाला पण विचार येत असेल काही इतकी तयारी वगैरे कुठं करून जात असेल, तर मी आज चालली होती गिरडला वगैरे, ते पण माझ्या काकीसोबत वगैरे, कारण की काकीला कधी सुट्ट्या मिळत नाही। तर तिचाच विचार झाला होता का चला ना सगळे मिळून जाऊन ना आपण फिरून येऊन बा गिरड वगैरे पाहून येऊन, असं तिचं म्हणणं होतं। चला म्हटलं मग त्यांच्यामध्ये पण आपण पण थोडासा हॅपीनेस तरी ढूंढून घ्यावा। पहिलेच दादा मरम पडला, थोडासा गमच होता मला, तरी पण मी म्हटलं चला चला ना काकू आपण पण सगळेजण फिरून वगैरे म्हटलं होतं। मग बाहेर फिरून वगैरे छानपैकी मस्त तयारी वगैरे केली। मी तर पक्कीच फान होतो बाप्पा, काहीच मना तयारी केला। लिपस्टिक तर मला थोडीशी कमीच झाली होती, थोडंसं बॉडी लोशन वगैरे लावून वगैरे घेते म्हणलं। बाहेर गेल्यावर इतका डस्ट असते ना, तर या डस्ट मध्ये नाही का बॉडी लोशन वगैरे लावणं गरजेचंच असते, कारण की धूळ आपल्याच हातावर बसते ना। फायनली माझी तयारी वगैरे झाली, फक्त आता कपडे वगैरे चेंज करून घेतो। आता म्हटलं बघा ना कपडे चेंज करून पुरी हिरोईनच दिसतो, पण आहे का नाही। तर मी ना तर टायगर टॉपच लावला होता, कारण की टायगर टॉप हा खूप छान दिसत होता माझ्या अंगावर। चला म्हटलं लावून घेते म्हटलं। केस तर ऑलरेडी मी केलेच होते, फक्त असेच मी बांधून वगैरे ठेवले होते आणि निघाली होती मग काकूच्या इकडे जाण्यासाठी वगैरे। काकू वगैरे पाहत असते, पण लोक माझ्याकडे वेगळेच नजरेनं पाहत होते, बाई काहून इथं। त्यांना काय वाटत होता का कोटी चालली का बाप्पा हे पोरगी एकली बॅग वगैरे धरून सनेनी, असे काही विचार नको करा बाप्पा माझ्याबद्दल वगैरे, कारण की मी गिरडला वगैरे झालो होते पण आपल्या काकू सोबत वगैरे गाडीमध्ये वगैरे बसलो ना आणि निघालो होतो। सगळेजण तर आपापल्या फोन मध्ये तर बिझीच होते। तर आमचा दादू तर बोतच बाप्पा 3 गण आरशामध्ये पाहत होता, 3 गण काय सांगाच नको। हे विचारायचं सण कसा दिसत आहो कसा नाही का बाप्पा। आणि हे आम्ही गिरडला वगैरे पोहोचून वगैरे गेलो आणि इथं फालतूचेच लोक होते। आता तिकीट फाडायची काही गरजच होती का, यांले काम धंदे राहतात का नाही का, असंच मला विचारायचं होतं। पण अशा गाडीमध्ये बसला ना तर उल्हार वाल्हारच जीव लागते। टेकडीवर चढताना नाही का खाली जर पाहिलं ना असं वाटते का लहान लहानचेच घर वगैरे दिसत होते। तर फायनली आम्ही गिरड मध्ये पोहोचून वगैरे गेलो नव्हतो। मस्त क्यूट कपल वगैरे एकमेकाची वगैरे पाहत होते। पण दुकानामध्ये आलो ना आणि चादर वगैरे घेतलो, ते पण पूजेचं सामान वगैरे, कारण की आज 5वा दिवस होता तर आम्हाला पूजा करायला वगैरे जमतच होता। चला म्हटलं आपण पण पूजा करून घ्यावा म्हटलं। मुलांना तर मला डायरेक्टच म्हटलं होता, मॅडम म्हणते इथं वगैरे व्हिडिओ वगैरे नको घ्या म्हणते, कारण की मंदिर आहे म्हणते। एका मुलाचा मान ठेवून सनेन मी अंदरचा व्हिडिओ घेतलाच नाही। मग आम्ही बाहेर वगैरे आले, पूजा वगैरे केले, काकून वगैरे मस्त पूजा वगैरे करून घेतले आणि मी पण येऊन गेली पूजा वगैरे करायला वगैरे। आमची छोटी मोठीशी फॅमिली आहे पण मस्त आहे। इथं मग घोडा वगैरे दिसला त्याचा पण व्हिडिओ घेऊन गेले। दादा कल्ला एक चिवडा कच्चा चिवडा खायला आले, पण कच्चा चिवडा तर तेवढा टेस्टी वगैरे नव्हता लागत। चला म्हटलं भूक लागली तर खावा पण लागते। हरून बघण्यासाठी किती छान दिसते दर्गा वगैरे आहे ना, असं फॅमिली सोबत कुठं पण फिरायला ना खूप छान वाटते मंदिर वगैरे। तर आपल्या गाडीकडे निघाली पण होती जाण्यासाठी वगैरे, खूप टाइम वगैरे झाला होता ना। चला मग गाडीमध्ये वगैरे बसली। चला मग नेक्स्ट ब्लॉगला भेटूया आपण, बाय एव्हरी